नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाच्या इयत्ता 6वीचा इतिहासातील पहिला धडा भारतीय उपखंड आणि इतिहास हा धडा शिकणार आहोत। तर सर्वात प्रथम भारतीय उपखंड म्हणजे काय हे समजून घ्या की नेमकं भारतीय उपखंड म्हणजे काय शिकायचं आपल्याला। तर आपण जर पान नंबर 4 वरती हा नकाशा पाहिला तर आपल्या लक्षात येतं की भारतीय उपखंड म्हणजे काय। दक्षिण आशिया हा जो प्रदेश येतो तो दक्षिण आशियामध्ये येतो। तर दक्षिण आशियातील भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापला आहे। हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधतात। भौगोलिक दृष्टीने उपखंड ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे जो बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे। आता आपण धड्याला सुरुवात करूया। आपण भारतीय उपखंड म्हणजे काय हे बघितलंय। आता आपण 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य, भारताची भौगोलिक वैशिष्ट्य आणि भारतीय उपखंड याच्याबद्दल आता माहिती घेऊयात। इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे नेमकं काय, तर इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर या परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे पाहिलंय। आदिमानवाचा जीवनमानातील तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हेही पाहिलंय। अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठचा कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला हेही आपण बघितलंय। इतिहास म्हणजे काय बघूयात। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। जसं की आता आपल्या आयुष्यामध्ये काही जुन्या घटना घडतात तुमच्या लहानपणीच्या, काय त्या सगळ्या इतिहास झाल्या, पण ह्या सगळ्या कशा असतात, स्थळ ठिकाणाशी निगडित असतात, काळ वेळेशी निगडित असतात, व्यक्तींशी निगडित असतात आणि त्या समाजाशी निगडित असतात। त्यामुळे हे स्थळ, काल, व्यक्ती आणि समाज हे 4 घटक फार महत्त्वाचे आहेत। इतिहास म्हणजे काय, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। जसं की आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात त्याही इतिहासच आहेत। स्थळ, काल, स्थळ म्हणजे ठिकाण, काल म्हणजे वेळ, व्यक्ती म्हणजे माणसं आणि समाज म्हणजे आपण जिथे राहतो ते। सो स्थळ, काल, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। इतिहास व भूगोल याचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते। आता आपण बघूयात तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय, तुम्ही जिथे कुठे राहता तिथे कोणकोणते व्यवसाय आहेत। जसे की आता मी राहते, माझ्या आसपास किराणा मालाची दुकानं आहेत किंवा वेल्डिंग शॉप्स आहेत, तसे तुमच्या आसपास कोणत्या प्रकारची दुकानं आहेत किंवा तुमच्या परिसरात कोणकोणती पिकं घेतली जातात। जसं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात भात घेतला जातो, ज्वारी बाजरी घेतली जाते, तुमच्याकडे काय घेतलं जातं। सो आपला परिसर आपल्यावरती परिणाम करत असतो, आपलं ठिकाण काय असतं, तिथं काय उद्योग चालतात हेही फार महत्त्वाचं आहे। आता आपण इथे बघूयात आहार आणि वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात। आता इथे आपण काही घरांची चित्र बघतोय। हे बघा, हे घर कसं, आपल्याला चित्र पाहिल्यावर नारळाची खूप सारे झाडं, ते घर वसलेलं, ते हे बघून अंदाज येतो की साधारण हे घर कुठचं असू शकतं, काय प्रकारचं असू शकतं। किंवा हे घर बघा, ह्या घराची रचना एक वेगळ्या प्रकारची आहे, हे घर वेगळ्या प्रकारचं, तिन्ही घरं दाखवले ते वेगळ्या प्रकारची घरं आहेत। ही का अशी इतके वेगळ्या प्रकारची घरं आपण बांधलेली आहेत किंवा बांधलेली असतात। समाज जीवनात सुद्धा त्यावर अवलंबून असते। म्हणजेच की आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात आणि समाज जीवन सुद्धा त्यावरच अवलंबून असतं। उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन
मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचं असतं. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेनं मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या अन्नपदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. अशा पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सुद्धा इतर गोष्टींमध्ये फरक आढळतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्यासाठी साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणं भाग पडतं. ग्राम, वसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. यावरून इतिहास आणि भूगोल याचं नातं अतूट आहे असं स्पष्ट होतं. आत्तापर्यंत तुमच्या असं लक्षात आलं असेल की जिथे जिथे भूगोल आणि इतिहास या दोन्ही गोष्टी खूप एकत्र आहेत, कारण प्रत्येक गोष्टीचा परिणाम ह्या मानवी वस्तींवर, मानवी जीवनावर होत असतो. सो भूगोल आणि इतिहास कसे एकत्र आहेत किंवा सोबत चालतात हे आपण बघितलंय. आता आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय ते बघूयात. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारतात होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 प्रदेश खूप महत्त्वाचे आहेत. हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र नद्यांची मैदानं, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश, समुद्रातील बेटे. इथे आपल्याला हिमालय पर्वत दिसतोय. हिमालय, हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणूनही ओळखला जातो, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हे प्रमुख होतं. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतामध्ये आले. आता ही खैबर खिंड बघा, इथे खैबर खिंड आपल्याला दिसतीये, हा त्याचा रस्ता आहे. तर याच खैबर खिंडीतून अनेक आक्रमणं झाली, अनेक परदेशी लोक भारतात आली, इथूनच व्यापार चालायचा. आता 2 नंबरला आपण बघतोय सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा हे काय, ह्या नद्या आहेत, आपल्या मोठ्या नद्या आहेत. या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध, पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नगरी, हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आलेली आहेत. ही आहे गंगा नदी आणि गंगा नदीचा काठ, जो की आता पूर्ण भरलेला आहे. आता तुमच्या माहिती करता तुम्हाला माहिती आहे का, आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे. 3 नंबर थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आहे.
उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडं पडलंय. या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. 4 नंबर, दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो आणि त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेलेली आहेत. आता आपण 5 नंबरला बघतोय समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाईल. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरूनही व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व मात्र कायम राहिले. 6 नंबर, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. आता आपण भारताच्या नकाशा आराखड्यातील खालील ठिकाणांची नोंद करायची. एक म्हणजे हिमालय पर्वत, थरचे वाळवंट, पूर्व किनारपट्टी. हा आहे आपला भारतीय, हा जो नकाशा आपल्याला दिसतो इथे तो भारताचा प्राकृतिक नकाशा आहे. इथे आपण जेव्हा कधी नकाशा वाचन करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला सूची बघायची असते की इथे सूचीमध्ये काय दिलंय, खिंड, अशा चिन्हामध्ये खिंड दाखवली आहे. या चिन्हामध्ये नदी, इथे या चिन्हात पर्वतरांगा, इथे वाळवंटाचा रंग दिलेला आहे. या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत अशा डबल लाईननं आणि हे पठाराची चिन्ह आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कधीही नकाशा वाचायचा असेल त्यावेळेस ह्या सूचीला खूप महत्त्व आहे. नंतर दिशा एक खूप महत्त्वाची की उत्तरी दिशा. आता या नकाशाला व्यवस्थित बघण्यासाठी आपल्याला हे लक्षात येतं की हा आहे भारतीय उपखंडाचा नकाशा आणि इथे अनेक गोष्टी इथे विस्ताराने दाखवलेल्या आहेत. आता आपण भारतीय उपखंड म्हणजे काय हे बघूयात. भारतीय उपखंड हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरं आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आलेले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. आपण आपला हा पहिला धडा बघितलेला आहे भारतीय उपखंड.
आणि इतिहास हा धडा बघून झालाय आपला. तर मी अशी आशा करते की तुम्हाला हा धडा कळाला असेल. आता आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यावरचे सर्व प्रश्न उत्तरं मी तुम्हाला इथे स्वाध्याय सोडून देणार आहे आणि हा सोडवलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या उत्तरांशी टॅली करायचा आहे आणि याप्रमाणे मग तुम्ही अभ्यास करायचा आहे. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, ऑल द बेस्ट.